तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत खूप कमी साहित्यांमध्ये हॉटेलसारखा एकदम टेस्टी असा शेवगा मसाला. शेवगा म्हटलं की काही लोक नाक मुरडतात, पण हा जर ट्राय केला ना तर सगळे काही रिपीट मागतील. असा टेस्टी शेवगा मसाला ट्राय करण्यासाठी ना तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघावं लागेल. तर चला मग सुरुवात करूया. आहात ना तुम्ही शेवगा मसाला ट्राय करण्यासाठी? तर सर्वात आधी शेवगा व्यवस्थित वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग शेवगा कट करायचा. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायची, शेवगा कट करताना आपण त्याची साल व्यवस्थितपणे काढली पाहिजे. शेवगा जर आपण साल काढून चिरला ना तर तो मऊ शिजतो. चला मग आता माझा कट करून तर झाला आहे शेवगा. नंतर मी कढईमध्ये गरम पाणी केलं आहे. त्यात हळद, धने पावडर, मीठ, कोथिंबीर हे सर्व टाकलं आहे आणि मग त्याच्यानंतर शेवगा आणि छान असा म्हणजे एकदम कशी सिंपल आणि मसालेदार बॉइलिंग. तोपर्यंत आपण वाटण तयार करूयात. त्यासाठी मी घेतले 2 छोटे कांदे चिरून, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं खोबरं आणि पुदिना फ्लेवर येण्यासाठी. हे जर गोष्टी सगळ्या फ्रेश असतील ना तर टेस्ट दुप्पट येते हां. आणि माझ्या किचनमध्ये तर आत्ताच फ्रेश आणि छान सुगंध यायला लागला आहे. चला मग मसाला भाजून घेऊयात. त्यासाठी तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 2 लवंग टाकल्यात. लवंग का तर त्याचा इतका छान फ्लेवर येतो. थोड्याशाच अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. मग खोबरं लाल खरपूस भाजून घ्यायचं आहे, टोमॅटो त्याच्यानंतर आणि मग टोमॅटो भाजल्यानंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला भाजायला आणि तो चांगला मस्त ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान असा भाजायचा आहे तुम्हाला. हे जे आपण ज्या तेलामध्ये परतवतो आहे ना, सुरुवातीला आपण लवंग टाकलेली ना त्याचा असा खमंग सुवास दरवळतो आपल्या किचनमध्ये. आणि चला आता सगळं काही आपलं खरपूस भाजून झालेलं आहे. तर आपण वाटण रेडी करूयात. मिक्सरमध्ये सगळं टाकून घ्या, थोडंसं पाणी ॲड करा आणि चांगली थीन अशी थिक पेस्ट तयार करा तुम्ही, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तोपर्यंत आता आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा शिजलेल्या असतील, छान मऊ शिजल्यात. सो आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. लसूण टाका किंवा मग ऑप्शनल आहे, लसूणची पेस्टसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट आणि घरात जो पण अवेलेबल असेल तो मसाला, कोथिंबीर आणि छान परतून घ्या. परतल्यानंतर थिक अशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल ना तर बेसन पीठ तुम्ही टाकू शकता आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बेसन पीठ टाकू शकता किंवा वाटण वाढवू शकता. त्यानंतर आपण रेडी केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते छान असं मिक्स करून घ्या. प्रॉपरली त्याला बॉईल करून घ्या, शिजवून घ्या घट्ट घट्ट होईपर्यंत आणि थोडंसं मीठ टाका म्हणजे त्याला छान अशी चव येईल. मसाल्याला तेल सुटायला लागलं की मग आपल्या शिजलेल्या शेंगा त्याच्यामध्ये टाका. चांगलं मिक्स करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर थोडं अजून पाणी टाकू शकता, पण जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असते त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आणि आता हे छानपैकी उकळून घ्या. तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता. 10 ते 12 मिनटं झाकण राहू द्या आणि मंद आचेवरती छान असं उकळून घ्या. जेव्हा ही शेवग्याची भाजी तयार होत येते ना तर किचनमध्ये असा सुगंध पसरतो की शब्दातही सांगू नाही शकत. ज्यांना शेवग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा ट्राय करतील. तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा कशी होते ही भाजी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की दिसतानाच इतकी छान दिसते आणि इतकी टेस्टी वाटते, जशी हॉटेलमध्ये होते तशी. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनली होती. आणि अशा छान छान आणि टेस्टी रेसिपीजसाठी तडका टेल्सला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्याकडे कशी बनवली जाते ही शेवग्याची भाजी नक्की सांगा. आमच्याकडे तर आम्ही अशीच शेवग्याची भाजी बनवतो. तुमच्याकडे कशी बनवतात भाजी, काय रेसिपी आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात पुढच्या रेसिपीसाठी.